हे बघा आम्ही चाललो आहे रिधाच्या शूट साठी आणि रिधा इथं बसली आहे. डान्स कर रिधा. आणि इकडे मायडी ताई बसलेल्या आहेत, त्या फुल रेडी घेऊन आलेल्या आहेत. काय काय आ उभी राहा चल फास्ट. उभी राहा. हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही? तर आज आम्ही निघालो होतो रिधाच्या बर्थडेचं शूट करण्यासाठी. खूप दिवसापासून आमचं चाललं होतं की रिधाच्या बर्थडेचं शूट करायचं आहे, पण काही कारणास्तव ते आम्हाला जमलं नाही. आणि रिधाच्या 2 दिवस बर्थडेच्या आधी आम्ही हे शूट केलं आणि लोकेशन होतं पानवडी. आम्ही निघताना तर पाऊस नव्हता, पण तिकडे खूप पाऊस असतो. आता बघूया पुढे फोटोशूट कसं होतंय. तर आम्ही निघालो होतो शूटसाठी आणि मी घेतली होती एवढी मोठी बॅग, कारण की रिधाचे सगळे बॉक्स पॅक कपडे होते त्याच्यामध्ये. आणि मग मला हसत होते सगळेजण, एवढी मोठी बॅग का घेतली आहे म्हणून. पण मी त्याचे व्यवस्थित कपडे घेतल्यामुळे मोठीच बॅग घेतली. हा काय येते आता पिले फास्ट चले दे गप म्हणते. मी काल फोन सांगितलं ना बोलसा नाही गेला म्हणून ते. बाबा मनकी तिला कळतो कॅमेरा पुढे. बाबा म्हण पटकन. बाबा मी म्हणते बाबा. नाही म्हणत मी नाही. बाबा दिदीला नाही येत म्हणता बाबा. तिला नाही येत ना बाबा म्हणता. मग आम्ही पोहोचलो रिधाच्या आत्याच्या घरी आणि आत्याला पण घेऊन जायचं होतं, त्याच्यामुळे आत्याला रेडी व्हायचं होतं. आणि रिधाचा पण फर्स्ट लुक तिथेच क्रिएट करणार होतो आणि मग लोकेशनवरती जाणार होतो. पण रिधाचं खाणं काय संपत नव्हतं. आत्या आणि मामा दोघं पण तिला खायला देऊन ती तिथं खुर्चीवरून खालीच उतरत नव्हती बिलकुल पण मग आम्हाला उशीर होत होता आणि राधेची पण स्कूल सुटली होती. रियालिटी स्माइल कर इकडे बघ रिधा. कोण आहे? बोला काय पुढे लावले बघ संपून टाकायचं. मग आम्ही तिथून वरती आलो आणि रिधाचा ड्रेस वगैरे चेंज केला. आणि सगळ्यात मोठा टास्क जो होता तो तिचे केस बांधण्याचा होता. आणि मग तिथं आम्ही तिचे केस वगैरे बांधले, पण ते किती वेळ ती ठेवणार होती ते माहित नव्हतं, कारण की तिला जसे केस तिचे बांधले क्लिप्स वगैरे लावले की ते पटकन ओढून काढते आणि पूर्ण अवतार होता तसा पहिला करून टाकते. तर मग तिला आम्ही कशा तरी केस तिचे बांधत होतो. अशी केली होती रिधाची हेअरस्टाईल, पण ती किती वेळ राहणार होती माहित नाही. तर असं फर्स्ट लुक करून आम्ही निघालो होतो लोकेशनवर. आणि जाताना आम्हाला राधेला पण पिक करायचं होतं. तो सकाळी स्कूलला गेला होता, मग त्याचा सुटायचा टाइम झालेला. मग जाताना आम्ही त्याला घेणार होतो आणि असंच आम्ही जाणार होतो लोकेशनवर. तर चला पुढे बघूया.
रिधा ओ जायचं का आज नाही रिधा बाय कर. त्यांना घेत आतापर्यंत तर रिधाचा मूड चांगला होता, म्हणजे ती खेळत वगैरे होती. पण तिचा झोपेचा टाइम झाला होता, तर पाऊस येण्याची पण खूप शक्यता होती, कारण की पूर्ण आभाळ होतं आणि तिकडे खूप जास्त पाऊस असतो त्या साईडला. आणि इकडे आम्ही राधेच्या स्कूलमध्ये पोहोचलो आणि सगळे स्टुडंट निघून गेलेले, कारण की आम्हाला 5 मिनिटं उशीर झाला होता त्याला घ्यायला जाण्यासाठी. तर राधे आमचा वेट करत बसला होता, मग त्याला आम्ही तिकडून घेतलं आणि डायरेक्ट पोहोचलो लोकेशनवरती. काय खायचं उद्या? आणि ज्याची भीती होती आम्हाला तेच आमच्यासोबत झालं. तिथे आम्ही पोहोचलो आणि खूप मोठा पाऊस तिकडे चालू झाला, तरी आम्ही अम्ब्रेला वगैरे सोबत घेतलं होतं. पण चिखल पण खूप झाला होता. तिकडून वरती आम्हाला जाताना पाय वगैरे पण आमचे घसरत होते. पण तिकडे जास्त चांगलं लोकेशन असल्यामुळे आम्ही वरती गेलो आणि तिकडे ट्राय केलं फोटोज काढायला. आणि तिकडे चिखल असल्यामुळे आम्हाला कसे फोटो काढावे आणि काय करावं ते आमचं आम्हालाच कळत नव्हतं, म्हणून आम्ही तिकडे हसत बसलो होतो. कशाची? आले शूज आणि ते नका नको, पण ते शूज वर उभे नाही राहत आहेत. इथं करा का इथं. आम्ही फोटो काढायला सुरुवात तर केली होती, पण राधे पण खूप मध्ये मध्ये करत होता. म्हणजे तिच्या हातात जो वन होता तो त्याला घ्यायचा होता आणि त्याला पण फोटोच्या मध्ये यायचं होतं, व्हिडिओच्या मध्ये यायचं होतं. आणि तो चिखलावरून तो घसरून पण पडला. आणि इथे आल्यावर आम्हाला सगळ्यात मोठा टास्क होता राधेला हँडल करायचं. म्हणजे तो कुठून पण पळत होता, जिथे घसरडं वगैरे होतं, पाय जिथून घसरत होतं, मग त्याला आम्ही पकडून चालवलं होतं. म्हणजे एवढं हसायला आम्हालाच एवढं हसायला येत होतं. आणि एक रिधाचे रील्स पण बनवले होते, रील्ससाठी पण शूट केलं होतं. तर पुढे आम्हाला खूप जास्त पाऊस लागला पुढे निघाल्यावर. आणि मग आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती गेलो, जिथे की एक मंदिर होतं आणि मंदिरा शेजारीच एक शेड पण होतं, जिथे पाऊस वगैरे नव्हता लागत आम्हाला. पण रिधाला फोटोमध्ये काही इंटरेस्ट नव्हता, तिला फक्त पावसात भिजायचं होतं, कपडे खराब करायची होती आणि क्लिप्स वगैरे त्या सगळ्या काढून तोंडात टाकायच्या होत्या. आणि मग तिला आम्ही चेंज केला ड्रेस, पण राधेला पावसात भिजायला जायचं होतं, पण त्याला खूप सर्दी असल्यामुळे आम्ही त्याला पावसात सोडत नव्हतो. आणि रिधाने तर पूर्ण ड्रेस भिजवला होता पावसामध्ये. पण तिच्या रील्स वगैरे आम्ही थोड्याशा शूट केल्या आणि तिकडं तिला क्लिप्स लावून देत नव्हती, मग तिला हेअरबँड वगैरे लावला. आणि मग पुढच्या लोकेशनवरती गेलो, जिथे की आत्याचं घर होतं राधेच्या. आणि मग तिकडे जाऊन थोडंसं चेंज वगैरे केलं आणि तिकडे आम्हाला केक वगैरे ठेवून रिधाचं पेस्ट्री वगैरे ठेवून तिथं वन लावून असं थोडंसं शूट असं करायचं होतं. आणि मग तिला आम्ही रेडी करून परत बाहेर घेऊन आलो. पण बाहेर पाऊस असल्यामुळे ती खाली चालत नव्हती पावसामध्ये आणि शूज घालून पण तिला चालता येत नव्हतं, फ्रॉक जड असल्यामुळे. पण तसंच आम्ही ट्राय केलं. तिच्या हातामध्ये वन दिला होता फोटो काढण्यासाठी, तो वन तिने एका मिनिटात तोडून टाकला आणि तो वन मध्ये तर काही फोटो आलाच नाही शेवटपर्यंत तिचा. मग आणि आम्ही पण रिधासोबत फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढले आणि तिला गाडीवर बसून वगैरे पण शूट केलं तिचं. पण रिधा काय हसली नाही एका पण फोटोमध्ये, कारण की तिला फ्रॉक मध्ये काही सुचतच नव्हतं, एवढा जड तो फ्रॉक होता. काय झालं आणि हा मग त्या फ्रॉकने तिला तर काही जमत नव्हतं. मग परत आम्ही रिधाचा ड्रेस चेंज केला आणि अजून एका ठिकाणी जायचं होतं, जिकडे की धबधबा वगैरे होतं, बोटिंग वगैरे होते. मग आम्ही त्या लोकेशनवरती पोहोचलो आणि राधे हे तिकडे इतकं एन्जॉय केलं राधेने की तिकडून तो बाहेरच निघत नव्हता बिलकुल पण. आणि अशा ठिकाणी आम्ही गेलो होतो.
आणि इकडे आम्ही मग फोटोशूट करताना माहिती त्यांची एक चप्पल पाण्यात वाहून गेली, मग त्यांनी दुसरी पण चप्पल काढून फेकली आणि इकडे राधे नुसता पाण्यात खेळत होता. नंतर तो झोपला अक्षरशः पाण्यामध्ये. खूप सुंदर फोटोज आणि व्हिडिओज आम्ही तिकडे काढले, जे की पुढे जाऊन तुम्हाला बघायला मिळतीलच. मी पुढे ह्या व्हिडिओच्या पुढे टाकते आणि हा व्लॉग इथेच आपला संपतोय. प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. बाय बाय.